मराठा आरक्षणाच्या लढ्याला नवं वळण देत मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर थेट हल्लाबोल केलाय। भुजबळ म्हणतात, जरांगेमुळे मराठा समाजालाच त्रास होतोय, गावागावात वाद होत आहे। हे काय नवं प्रकरण आहे? चला जाणून घेऊया या स्फोटक बातमीचे सगळे रंग आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार प्रेक्षकांनो, मी नील सोनार आणि तुम्ही पाहत आहात बोल एमएच। महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आलाय। नुकताच मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे। भुजबळ यांनी थेट जरांगे यांच्यावर निशाणा साधत म्हटलं, मनोज जरांगेच्या आंदोलनामुळे मराठा समाजाला फायदा होण्याऐवजी त्रासच झाला। त्यांच्या आंदोलनामुळे गावागावात मराठा आणि इतर समाजांमध्ये वाद निर्माण झाले, सामाजिक सकोला बिघडला। भुजबळ यांनी येवला मतदारसंघातून निवडणूक जिंकल्यानंतरही जरांगे यांच्यावर टीका करताना म्हटलं होतं की मराठा समाजाला भडकवण्याचं काम जरांगे यांनी केलं, पण जनतेनं त्यांना साथ दिली नाही। यावर प्रत्युत्तर देताना मनोज जरांगे यांनी भुजबळ आणि अजित पवार यांच्यावर पलटवार केला। मात्र भुजबळ यांसारखे ओबीसी नेते याला विरोध करताना दिसतात। यामुळे मराठा आणि ओबीसी समाजात तणाव निर्माण झाल्याचं चित्र आहे। जरांगे यांनी नुकतीच मुंबईत 29 ऑगस्ट पासून उपोषणाची घोषणा केली असून मराठा कुणबी एकच असल्याचा अध्यादेश काढण्याची मागणी केली आहे। दरम्यान बीड मधील संतोष देशमुख हत्या प्रकरणावरूनही जरांगे यांनी सरकारवर हल्लाबोल केला होता, तर भुजबळ यांनी या प्रकरणाला मराठा ओबीसी रंग देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला। हा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे, कारण जरांगे यांनी निवडणुकीतही भुजबळांसारख्या नेत्यांना पाडण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांना यश आलं नाही। मराठा समाजातील अनेक तरुण जरांगे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असले तरी भुजबळ यांच्यासारख्या नेत्यांचं म्हणणं आहे की जरांगेच्या आंदोलनामुळे सामाजिक तेढ वाढत आहे। यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा आता केवळ सामाजिक नव्हे, राजकीय रणभूमीवरही तापत आहे। तर मित्रांनो, छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे हा वाद आता आणखी रंगतदार होणार आहे। मराठा समाज आणि राजकीय वर्तुळात याचे पडसाद कसे उमटणार हे सगळ्यांनाच माहित करायचे आहे। तुमचं काय मत आहे पूर्ण व्हिडिओवर आम्हाला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओंकरिता सबस्क्राइब करा बोल एमएच आपल्या YouTube चॅनलला।